नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार. स्वागत आहे. हा. तर आपला सुरुवातीला परिचय करून द्या. माझं नाव जयंत पाटील. हा. माझा फार्म इथे वडगाव हवेली येथे सप्तपदी मंगल कार्यालय शेजारी आहे. हा. माझ्याकडे शेळी पालन आणि कुक्कुटपालन हा. असे 2 प्रोजेक्ट आहेत. हा. त्याचबरोबर आता मी त्या कुक्कुटपालनाच्या फार्म मध्ये जो प्रॉब्लेम येत होता त्यासाठी मी आता बदक आणि राजहंस हा. अशा 2 पक्षी नवीन ऍड केलेले आहेत. त्याचं कारण असं की कुक्कुटपालन करताना जे काही आजूबाजूला रान आहे त्यामध्ये मुंगास किंवा जे मांजर किंवा कुत्री ही काय येतात आणि आपलं नुकसान करतात. त्यांच्यासाठी बदक आणि राजहंस हे चांगला उपाय आहेत. बदक आणि राजहंस आणल्यापासून आपल्या फार्मवर मुंगूस आलेला नाही. मुंगसापासून जे काही नुकसान होत होतं आपलं ते पूर्णपणे थांबलेलं आहे. तर माझं असं मत आहे की प्रत्येक कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यानं त्यांच्या फार्मवर किमान एक 4 बदक तरी ठेवावं. बदक आणि राजहंस ठेवावं. त्यामुळे त्यांचा फायदाच होणार आहे, नुकसान काही नाही. बरोबर. आता ही सांगितलं तुम्ही म्हणजे संरक्षणासाठी. हा. आर्थिक फायदा काय आहे का? म्हणजे आर्थिक फायदा म्हटलं तर बदक रोज तुम्हाला एक अंड देतोय. बदकाचं अंड साधारण आता 50 रुपयाच्या रेटनं मार्केटमध्ये विकलं जातंय. आता आमच्या फार्मवरती 4 बदक आहेत, पण रोजची 3 ते 4 अंडे रोजची आपल्याला मिळतात. आणि ते विक्री सुद्धा केली जाते. 50 ते 100 रुपयाच्या आसपास विक्री होतात ते. म्हणजे कोंबड्यांच्या तुलनेत बदक जास्त अंडे घालतात असं म्हणायचं. अंडी जास्त घालतात नाही, पण त्यांचं उत्पन्न जास्त मिळते आपल्याला. कारण प्राइस आता बदकांच्या अंड्यांची जास्त आहे. आणि जे फार्मवर शौकीन आहेत त्यांच्यासाठी पण बदकांची विक्री चांगली होते. म्हणजे जे बदक म्हणजे बदकांची विक्री पिल्लांची पैदास करून विक्री होते बदकांची. म्हणजे कितीला विक्री होते एक बदक घ्यायचं? बदकात जर पिल्लू आपण विकायचं म्हटलं तर साधारण ते 450 ते 500 रुपयाला पिल्लू जाते. किती दिवसाचं? 15 दिवसाचं. 15 दिवसाचं 450. हो. आणि बदक एक विकत घ्यायचं म्हणलं तर? बदक विकत घ्यायचं म्हणलं तर बदकाची जोडी आता 2,500 रुपयाला जोडी जाते. 2,500 रुपयाला जोडी. बरोबर. आता नियोजन कसं असते म्हणजे बदक फार्मिंग केले? नियोजन आता बदक फार्मिंग मध्ये जास्त काय आपण त्यांना असं सेपरेट करण्यात त्यांच्यासाठी आपण एक तळ केलेलं आहे की जेणेकरून त्यांना दिवसभर त्या तळ्यामध्ये पोहता यावं किंवा पाणी वगैरे फिरण्यासाठी त्यांना तळ्याचा उपयोग होतो. आणि त्यांचं खाद्य काय आपण कोंबड्यांना जे रेग्युलर खाद्य आहे तेच त्यांना वापरलं जातंय. त्यांना लसीकरण किंवा रोगराई असं काय दुसरं काय लागत नाही, कारण रानटी पक्षी आहे त्यामुळे ते पूर्णपणे निकोप राहतात. अजून काय? आणि पिल्लांच्या उत्पादनासाठी बदक अंडी घालतो. ते अंडी तुम्ही कोंबडी खाली पण बसवू शकताय किंवा बदक स्वतः सुद्धा पिल्ले उबवून अंडी काढू शकतो. पिल्लं जर बघितली तर आपल्या इथं आता पिल्लं निघालेलीच आहेत. ते तुम्ही शूटिंग मध्ये बघू शकताय. आता पोल्ट्री फार्मिंग झालं किंवा शेळी पालन झालं, असं सेपरेट बदक फार्मिंग म्हणून बदक फार्मिंग हा प्रोजेक्ट अजून आपल्या इकडे तसा म्हणावा असं चालू नाही, पण बाहेरच्या देशात आता बदक फार्मिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर आपल्या इकडे पण त्याची क्रेज लवकरच येईल. बदक फार्मिंग मध्ये तुम्हाला अंड्याचं उत्पन्न घेऊ शकताय तुम्ही, आणि मांसासाठी सुद्धा बदक हा वापरला जातो. मांसासाठी सुद्धा बदक विक्री आता बाहेर चालू आहे. आपल्या इथं अजून तसं चालू नाही, पण लवकरच आपल्या इथं सुरू होईल. आता वाढायला लागले बदक फार्मिंग. आता आपल्या इथं सुद्धा माणसं करायला लागलीत. आता मांसासाठी सुद्धा बदकाचा वापर होऊ शकतो. त्याचं मांस कसं जातं काय सांगता येईल नाही, आता त्याची काय आयडिया नाही आपल्याला. लसीकरण रोगराई जर म्हटलं तर त्याला पूर्णपणे कसलाही मेडिकलचा त्यांना की नाही, खर्च नाही. त्यामुळे ते बदक फार्मिंग जर केलं तर ते फायद्याचं राहणार आपल्याला. आणि मेडिकलचा वगैरे काय खर्च नाही. आणि तुमच्या फार्मवर नवीन माणूस एखादा आला तर बदक त्याला येऊन देत नाही. म्हणजे तुमचा डॉग जसा काम करतो, एखादा कुत्रा पाळल्यानंतर जसं काम करतो, तसं राजहंस किंवा बदक नवीन माणसाला तुमच्या फार्मवर येऊन देत नाही. संरक्षणासाठी चांगलं काम करतात. प्रत्येक फार्मवर एक 4 तरी बदक असावे असं माझं वैयक्तिक मत आहे. आता ही जर आपण बघितलं तर ही बदकाचे अंडे आहेत. बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा किती मोठं आहे बघा. हे कोंबडीचं अंड आहे आणि हे बदकाचं अंड आहे. जवळजवळ डबल अंड बदकाचं होतं, आणि काही वेळेला बदकाच्या अंड्यामध्ये डबल दिल सुद्धा तयार होतं. जर बदकाचं अंड मोठं निघालं जास्त तर त्यामध्ये डबल दिल ऑटोमॅटिक तयार होतं. आणि बदकाच्या अंडे जर तुम्ही पोळ्या जर खायच्या म्हटलं तर त्या पोळ्या खायला पण अतिशय उत्तम लागतात. आणि आपल्या कोंबडीच्या अंडीपेक्षा मोठी पोळी बदकाच्या अंड्याची होती.
तर एक वेळ अवश्य बदकाच्या अंड्याची खरेदी करा हा. आणि अंड्याची पोळी करून बघा. हा. खरेदीसाठी म्हणजे खाण्यासाठी सुद्धा हो, चालते चांगले बदकाचे अंडे. हो हो, शिजवून खाल्ली तरी चालतेत आणि हा. अंड्याची पोळी वगैरे करून खाल्ली तरी तरी चालते. चालते. बरोबर. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जरी वापर केला वापर खाण्यासाठी केला खाण्यासाठी तरी तरी चांगला आहे. चालते. हो. बरोबर. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर आपला व्हिडिओ तुम्ही युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा. तर आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतोय प्रत्येक आठवड्यातून 1-2. तर आपल्या युट्यूब चॅनलला किंवा फेसबुक पेजला सबस्क्राईब फॉलो करून ठेवा. असेच व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. धन्यवाद.